विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे शिंदेच्या शिवसेनेला 10 जागांवर फटका. मनसेच्या उमेदवारांमुळे मतांचा मोठा परिणाम. वरळी, दादर, माहीम, विक्रोळीसह अनेक जागांचा समावेश. एकही आमदार नसल्यामुळे तसंच मतांच्या कमी टक्क्यांमुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता. विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कडसे यांची माहिती. राज्यात झालेल्या पराभवानंतर मनसेची आज बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार. बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचंच लक्ष. मतविभागणीसाठी छोट्या पक्षांना सुपाऱ्या देऊन भाजपनं आपलं काम साधलं. हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका. ठाकरे गटाच्या 20 आमदारांची आज बैठक. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीचं आयोजन. रश्मी शुक्ला फडणवीसांना भेटल्यानं आचारसंहितेचा भंग झाल्याचा काँग्रेसचा आरोप. या विरोधी काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची अतुल लोंढे यांची माहिती. विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या 11 मतदारसंघात नोटाला पसंती. निशा वाईकर, संदीप नाईक, फवाद अहमद या उमेदवारांना फटका. जितकी मतं नोटाला मिळाली त्यापेक्षा कमी मतांनी या उमेदवारांचा पराभव. विधानसभा निवडणुकीत वैध मतं मिळाल्यामुळे मुंबईतल्या 345 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये 22 उमेदवार जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातले. यशवंतराव चव्हाण यांना शरद पवार यांच्याकडून अभिवादन. त्यांच्यासोबत रोहित पवार, निलेश लंके, श्रीनिवास पाटील या नेत्यांकडूनही अभिवादन. महाविकास आघाडी सत्तेत आली तर लाडकी बहीण योजना बंद करीन असा प्रचार करण्यात आला आणि त्यामुळे कदाचित लोकांनी महायुतीला पसंती दिली आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला. शरद पवार यांची निकालानंतर प्रतिक्रिया. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.